नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर इथे एकदम पहाटे आज 5-5:30 वाजता उठली ती मी. म्हटलं आज पाणी पण येईल. तर आम्ही दोघं पण कधीच उठलो तो. आणि मी इकडं साफसफाईचं काम घेतलं आहे. तिकडं पण आज सकाळीच काम करायचं होतं. तिकडं झाडू बिडू मारून पोचा बिचा सगळे बिल्डिंग झाडून पुसून घ्यायला लागते. तर 2 दिवस झाले नळाला पाणीच नाही आलं. त्याच्यामुळे हे बिल्डिंगमध्ये जे खालचा फ्लोअर आहे तिथं पाणी येतं. त्यांना मालकाला विचारून आम्ही तिथून पाणी आणतो. 2 दिवस झाले. तसं तर 1 दिवस सोडून कधी येतं कधी नाही येत, असंच पाण्याचा प्रॉब्लेम आहे जरा. तर इथं बाहेरचा बिल्डिंग जे आहे त्या बाहेरचं जे अंगण आहे ना ते पण झाडू माराय कधी कधी, म्हणजे रोज दिवस नाही मारत, पण कचरा राहिला ना की मग मारून घेते. तर इथं झाडू मारायचं चाललं तर माझं, तोपर्यंत तिकडून पाणी पण आणायचं होतं. कारण की अजून नळाला पाणी नव्हतं. कधी कधीही येतात झाडू पोछा मारायला, पण मी म्हटलं आज तुम्ही थांबा, 2 दिवस आराम करा, मी 2 दिवस जाते. तर इथं झाडू पण मारला आणि बघा तरी उजाडलंच होतं हे झाडू मारता मारता, कारण हे खूप मोठं आहे. तुम्हाला छोटं वाटत असेल पण भरपूर असं लांबलचक आहे भरपूर. तर झाडू मारून झालं होतं बाहेरचं. तर हे पूर्ण गाड्या लागतात ना खालच्या फ्लोअरला, ते पण झाडून म्हणजे सगळं लीफ वगैरे आहे तिकडं. तर सगळं गाड्यांच्या मधून वगैरे कचरा असतं, भरपूर माती वगैरे धूळ वगैरे भरपूर असते. तर हे झाडून घ्यायला लागतं सगळं. ते पण झाडू मारून सगळं पुसत वगैरे नाही, शनिवारी धुवून काढतो. तर हे लीफ आहे इथं आणि इकडनं झाडू मारत आणलं मी. परत अजून हे सगळं वरपर्यंत झाडू मारायचं आहे. पायऱ्या वगैरे सगळ्या पुसून घ्यायच्या आहेत. तर ते सगळं करून मी इकडं घरी आली. ते सूट केलं नाही कारण तेवढा टाईमही नव्हता, पटपट आवरायचं होतं मला. परत घरी येऊन घरची साफसफाई केली, भांडी वगैरे लावली. कारण ती धुवली, मी सकाळीच धुवून ठेवली ती भांडी वगैरे. ती लावून घेते म्हणलं आधी, तोपर्यंत बाळ उठलं नव्हतं. यांची तयारी वगैरे झाली होती, आंघोळी वगैरे करायची होती त्यांची. नाश्ता वगैरे म्हणलं करून ठेवा काहीतरी, याने केला नव्हतं. म्हणलं नाश्ता वगैरे थोडा बाळाचं वगैरे खाऊ वगैरे करून ठेवावं, नंतर उठल्यास मग चारायला होतं. तर कानातले वगैरे बांगड्या वगैरे ते मी काढून ठेवत असते झोपताना. तर ते घातले आधी. आणि हे जे किचन कट्टा होता तो चांगला पुसून घेतला, कारण त्याच्यावर धूळ वगैरे बसते ना. सकाळी रात्री जरी पुसून ठेवलं ना तरी परत एकदा पुसायला लागतो. तर बाळाची खाऊ वगैरे ते मी ठेवलं त्या गॅसवर, कारण बाळ उठोस्तोवर हे झालेलं बरं, म्हणजे त्याला चारायला बरं होतं. मग तर गरम गरम मग कसं पटकन चारता येत नाही, त्याच्यामुळे आता आधीच करून ठेवलेलं चांगलं असतं. त्यामुळे आधीच करून ठेवलं मी. आणि खालच्या लादी वगैरे पुसायला घेतलं मी, कारण कचरा भरपूर झालता. मग तिकडनं आवरल्यानंतर मग इकडं घरी येऊन पण आवरायला लागतं. कधी कधी मग ते जातात, कधी कधी मी जाते. तरी पण तिकडचं झाल्यावर इकडं येऊन करायलाच लागतं मला. तर यांची चालली होती आंघोळ, तो म्हणलं पटकन आंघोळ करून घे. तर यांची चालली मध्येच लुडबुड. बघा किती मस्ती काढते, नुसतं लुडबुड चालली त्यांची. बॉडी बिल्डर बॉडी तर काही नाही, व्यायाम काही करत नाही, कारण आता तब्येत पण त्यांची भरपूर कमी झाली. तर पहिली चांगली होती तब्येत, आता भरपूर कमी इकडं आल्यापासून झाली, कारण इकडं भरपूर लोड आहे. परत तिकडचं काम, परत तिकडं जॉबवर जातात, परत तिकडनं आल्यावर असं सारखं कामच चालू असतं आमचं. तर पाण्याचा पण लय प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं जरा त्रास होतो आहे. तर यांची चालली आंघोळी आणि माझं चाललं आहे आता आवरणं. आता बाळ उठेलच, मला पण आंघोळी वगैरे करायचीच होती. म्हणलं तुम्हाला आवरायला लागतं, तुम्ही आधी आंघोळी करून घ्या. त्यांची आंघोळी वगैरे झाली तर मला पण आंघोळ करायचीच होती. तर मी सांगितलं मला पाणी द्या आंघोळीला आणि मी आंघोळी करून घेते, तोवर बाळ तो उठेलच. कारण मग त्याला पण घेता घेता लय उशीर होतो आणि त्यांना पण उशीर होतो कामावर जायला. असं आवडतंच. कधी कधी नाश्ता पण करत नाही, तसंच जातात. तर असं ॲडजस्ट करावं लागतं आम्हाला. तर सिंगल रूम आहे. पहिली रूम कशी मोठी होती, तर किचन वेगळं आणि एक रूम वेगळे, असं वेगवेगळं होतं. त्याच्यामुळे एवढं काही जिकडं तिकडं पसारा नाही व्हायचा. तर एकाच रूममध्ये ना बघा किती पसारा होतो. तरी पण व्यवस्थित ठेवते मी, चांगलं जेवढं करता आलं तेवढं करते.
आणि बाळाकडं पण लक्ष द्यायला लागतं ना, त्याच्यामुळे एवढं माझी पण तब्येत लई कमी झाली. तर काय सांगायचं, गाऊंड वगैरे न लई फिट यायची ती आता बघा कशी यायला लागली. तर इथं माझी आंघोळी ब्रश वगैरे केला आणि आज साडी घातली, कारण मी कधी असं साडी वगैरे घालत नाही. कुठं जायचं असलं तेव्हाच घालते, तर घरात काही घालत नाही. आंघोळी वगैरे झाली, देवपूजा वगैरे करून घेतली. देवपूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर मग राहिलेलं काम जे छोटं मोठं होतं ते शूट केलं नाही, कारण सगळंच शूट करायला वेळ अजिबात भेटत नाही. इथं सगळे देव पुसून वगैरे घ्यायचे होते मला, ते राहूनच गेलं ते मी परत दिवा वगैरे लावल्यानंतर साफ पुसून घेतलं. त्याच्यानंतर माझं चाललं आहे देव मंत्र वगैरे म्हणायचं आणि दिवा वगैरे लावून घेतला, अगरबत्ती वगैरे. तर सगळं सामान पण संपलं आहे आणि आता पेमेंट होईपर्यंत असंच ॲडजस्ट करावं लागेल, कारण सारखं सारखं दुसऱ्याकडं मागणं ना बरं वाटत नाही आणि सारखं सारखं उधार घेणं, परत त्यांना अजून देणं भरपूर होतं आहे त्यांचं. त्याच्यामुळं म्हणलं राहू द्या, आता ॲडजस्ट करून घेऊ तसंच. तर इथं म्हणजे चाललं तर कुंकू वगैरे लावायचं, टिकली वगैरे. टिकली लगेच बाळ काढून टाकतं आणि आता बाळ उठणारच आहे. तर माझं तर आता झालं आहे, दुकानात पण जाऊन यायचं आहे. त्यांना म्हणलं मला लस्सी आणून द्या, खूप वाईट. तर बाळ बघा आता उठलेच बघ. त्याला घेतलं पटकन आणि यांना तयारी करा म्हणून पटकन, तुम्ही उशीर होतो आहे. हे मला बिछाणी वगैरे ठेवायची होती, बाळ त्यांच्याकडे दिलं आणि बिछाणी वगैरे आवरून घेतले. नंतर त्यांना पण उशीर होतो आहे आणि मला पण इकडं काम वगैरे राहून जातात, त्यांना लवकर पाठवलं तर असं होतं आहे. मग त्यांना आवरून दिलं, बॅग वगैरे भरून दिली आणि बाळाचं चाललं आहे बघा, लस्सी वगैरे घेऊन मागते आणि पीत वगैरे नाही. मग ते मीच पिली सगळी. तिला वेफर वगैरे घेऊन आली, पॅम्पर्स वगैरे, आणि सगळं काम करून आता तिला घ्यायचं फक्त. पप्पा तिचे गेलेले आहेत छकुलीचे. तर सगळं आवरून झाल्यानंतर लस्सी एक ग्लास फक्त ते सगळं पूर्ण पिलं आणि त्याच्यानंतर बाळाचा खाऊ करायचा राहिला होता थोडा, नुसतं ओतून पाण्यात ठेवलं तर. आणि बाळाचा खाऊ म्हटलं करून ठेवूया आधीच. तो करून ठेवला तर आता तिला लगेच चारायचं आहे वाटीत बघा. आणि जे वेफर आहे ना ते त्याच्यात बुडवून खाते, नाचणी सत्व आहे ते देते आणि त्याच्यात जे जिरा पापड आहेत ना ते देते, ते खाते. तर असं. आणि रवा पण केलता मी, तिला रवा खाऊ घालायचा आहे. तर इथं बघा तिची लुडबुड चालली मोबाईल घेऊन लई नखरं करते बघा. आणि तिला दिल्यानंतर रवा खायला, ते रवा खाते बघ. असंच व्हिडिओ बघत राहा आमचे शेवटपर्यंत. चलो बाय बाय.